तर आज आपण पाहणार आहोत रेस्टॉरंटमध्ये मिळणारा मसाला पापड घरच्या घरी कसा बनवायचा त्याची रेसिपी। तर आज आपण मसाला पापड दोन वेगवेगळ्या पद्धतीने बनवणार आहे, तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा। तर मसाला पापड बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागेल ते पाहूया। तर मी इथे घेतलेला आहे एक बारीक कापलेला कांदा। हे बघा, कांदा आपल्याला बारीक कापून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला लागणार आहे बारीक कापलेली काकडी, बारीक कापलेला टोमॅटो, थोडासा चाट मसाला, बारीक कापलेली कोथिंबीर, गरम मसाला, लाल तिखट, मीठ, त्यानंतर इथे शेव घेतलेली आहे आणि हे नॉर्मल उडदाचे पापड मी इथे घेतलेले आहे। तुम्हाला आवडीचे पापड तुम्ही कमी जास्त साईजचे घेऊ शकता। तर इथे आपण एक पॅन गरम करायला ठेवलेला। तर आज आपण पापड भाजून बनवणार आहे। तर त्या पापडाला मी एकदम थोडंसं नावापुरतं तेल लावून घेतो। हे बघा, अशा प्रकारे मी तेल लावून घेतो। आता आपण पॅन गरम केलेला आणि आता आज मंद ठेवले आहे आणि आपण आता हा पापड भाजून घेणार आहोत। तर इथे पावभाजीचा जो मॅशर असतो त्याने मी पापड थोडंसं प्रेस करून भाजून घेणार आहे। तुमच्याकडे जर सपाट तोंडाची वाटी असेल तर तीही तुम्ही वापरू शकता। हे बघा, पापड आपण दोन्ही साईडने चांगला असा भाजून घेणार आहोत। हे बघा, आपला पापड इथे तयार आहे। कमी तेलात आपण छान असा पापड भाजून घेतला आहे। जर तुम्हाला तळलेले पापड आवडत असेल तर तुम्ही तेही वापरू शकता। तर आपण आता पापडाला सजवूया। तर त्यासाठी मी थोडासा लाल मसाला पापडावर भुरभुरला आहे। त्यानंतर आपण टाकणार आहोत साधारणतः 1 चमचा बारीक कापलेला कांदा। बघा, कांदा आपण पापडावर पूर्ण पसरवून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण टाकणार आहोत बारीक कापलेला टोमॅटो, तोही साधारणतः 1 चमचा आपल्याला लागेल। हे बघा, टोमॅटोही आपण असं पसरवून घेऊया। त्यानंतर आपण टाकणार आहोत बारीक कापलेली काकडी, त्यावर थोडासा चाट मसाला आपण स्प्रिंकल करूया। त्यानंतर थोडंसं मीठ, त्यावर आपण टाकणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर। तर कोथिंबीर मी इथे बारीक चिरून घेतलेली आहे, ती आपण सर्व पापडावर ते जे मिश्रण आपण सारण बनवलेलं त्यावर आपण कोथिंबीर टाकून घेऊया। तर वरून आपल्याला टाकायचं आहे शेव। इथे मी आपण जी पोह्याबरोबर शेव खातो ती घेतलेली आहे, तर तीही मी थोडीशी वरून टाकणार आहे। तर आपला हा मसाला पापड अगदी झटपट असा तयार आहे। तर आता आपण दुसऱ्या पद्धतीचे मसाला पापड कसा बनवायचा ते पाहणार आहोत। तिथे मी एक पापड घेतलेला, त्याला हे असं अर्ध्यावर मी दुमडून त्याला कापून घेणार आहे। हे बघा, पापडाचे मी असे 2 भाग करून घेतले। तर त्याचा एक जो भाग आहे आपण तो आधी तळून घेणार आहोत, भाजून घेणार आहोत। तर मगाशी केलेल्या कृतीप्रमाणे त्याच्यावरही थोडंसं तेल मी टाकून घेतो आणि आता मॅशरच्या सहाय्याने ह्या पापडालाही आपण भाजून घेणार आहोत। तर दोन्ही साईडने आपण पापड चांगला भाजून घेऊया। ते बघा, आपला पापड तयार आहे। तर आता या पापडाला आपण कोनचा शेप देणार आहोत। त्यासाठी मी इथे टिश्यू पेपर घेतलेला आणि त्याला हे बघा अशा प्रकारे आपण दुमडून टिश्यू पेपरच्या सहाय्याने त्याला थोडा वेळ धरून ठेवणार आहोत। तसंच आपल्याला ते पकडून ठेवायचं आहे। हे बघा, थोड्या वेळाने आपला हा कोन पापडाचा तयार आहे। तर या कोनमध्ये स्टफिंगसाठी आपण घेतलेलं आहे ते साधारणतः 2 चमचे आपण फरसाण घेतलेलं आहे। तिथे मी तिखट फरसाण घेतलेलं आहे। तुम्ही आलू भुजिया किंवा जी शेव वगैरे असते तिखट तीही घेऊ शकता। त्यानंतर त्यामध्ये साधारणतः 1.5 चमचा कांदा बारीक कापलेला, 1 चमचा टोमॅटो, 1 चमचा बारीक कापलेली काकडी, चाट मसाला आपण थोडासा स्प्रिंकल करणार आहोत। त्यावर टाकणार आहोत मीठ, लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला।
यामध्ये सुद्धा आपण टाकणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर। तर हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, साधारणतः भेळेसाठी आपण जे तयार करतो त्या प्रकारे आपण हे मिश्रण तयार केलेलं आहे। तर हे मिश्रण आपण या कोनमध्ये भरून घेणार आहोत। हे बघा, अशा प्रकारे आपला हा मसाला पापड कोनमध्ये तयार आहे। वरून शेव टाकून मी सजवलेलं आहे। तर तुम्हाला या दोन्ही रेसिपी जर आवडल्या असतील तर नक्की घरी ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील। आणि अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी मराठी कढई या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।